कृष्ण हरी सर्वांना। आज एकादशी आहे। एकादशी निमित्त आपण विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार आहे। तर तुम्हाला अपडेट केलं जाईल। तर सर्वांना दर्शन आपण जाणार आहे वाळवंटामध्ये। पुंडलिकाचं दर्शन, विठ्ठलाचं दर्शन तुम्हाला नक्कीच दाखवू। बघा दादांनो, आपण पंढरपूरला आलेलो होतो विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आणि तिथं आपल्याला जाताना वाटेमध्ये गणपती लागलेला आहे। भव्य अशी मूर्ती गणपतीची बघा, तुम्ही बघू शकता। गणपती खूप मोठा आहे। कसं वाटतं गणपती? पंढरपूरमध्ये शिवाजी महाराज चौकच्या बाजूलाच आहे गणपतीचं मंदिर। हो, गणपतीचं दर्शन कसं एकदम भव्य असे चांदीचे हे केलेलं आहे, अलंकार घातलेले आहेत गणपतीला, चांदीचे अलंकार बघा। पब्लिक भाविक गर्दी तुम्ही बघू शकता। ही पश्चिम द्वार आहे, पांडुरंगाच्या इकडलंच आहे। विठ्ठल रुक्मिणी द्वार VIP गेट आहे इकडं। या साईडनं आहे ना, बघा इथं बोर्ड लावलेला आहे, VIP गेट आहे। आपण पांडुरंगासाठी आलेलो आहे दर्शनासाठी। गर्दी बघा, गर्दी भरपूर आहे। VIP गेट आहे, इकडून मोठ्या लोकांना इथून डायरेक्ट दर्शन दिले जाते हा गेटमधून। रुक्मिणी विठ्ठल बघू शकता तुम्ही सर्वजण। गर्दी किती आहे बघा। आपण पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेलो आहे दादांनो। अशी गर्दी अशा दुकानामध्ये आणि साईडला पब्लिकची, भाविकांची गर्दी आणि बघा खूप गर्दी अशी आहे। आज एकादशी आहे ना, एकादशी निमित्त आपण गावाला अगोदरच आलेलो तो कामानिमित्त। म्हणलं चला दर्शन तर घेऊन येऊया म्हणून दर्शनासाठी आलेलो आहे। इकडे खूप अशी लाईन लागलेली आहे दादांनो। नामदेव पायरीसाठी देखील लाईन लागलेली आहे। मेन मुख्य दर्शन तर खूप गर्दी असतेच, पण नामदेव पायरीसाठी देखील लाईन लागली। नामदेव पायरीसाठी बघू शकतो तुम्ही, नामदेव पायरीलाचं दर्शन घेण्यासाठी देखील चालू आहे लाईन बघा, गर्दी बघा। आपण एकदम मुख्य द्वारापाशी पांडुरंगाच्या मुख्य द्वाराच्या जवळ आलेलो आहे। मेन नामदेव पायरी संत तुकोबा 16 मंदिरात आणि गर्दी पूर्ण क्राऊड असं बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे। आणि बघा नामदेव पायरीचं दर्शन आहे, एकदम जवळनं तुम्ही बघू शकता नामदेव पायरी। इथं आतमध्ये दर्शन आहे, लाईन भरपूर आहे। गर्दी आज एकादशी निमित्त खूप गर्दी झालेली आहे, तुम्ही बघू शकता दर्शन। सगळेजण नामदेव पायरीचं आहे दर्शन, हे तुम्ही लाईव्हवरती सर्वजण बघू। एकादशी असल्यामुळे आज खूप गर्दी आहे मंदिरासमोर बघितले। आज एकादशी असल्यामुळे बघा सगळेजण सेल्फी कसे घेतात। एकदम दर्शनासाठी लाईन भरपूर आहे ना, त्यासाठी भाविकांची गर्दी दोन्ही साईडनं बघा। आणि नामदेव पायरींचं दर्शन खूप असं लाईन बघा किती लागलेली आहे। वरतून लाईन आहे, असं आतमधून पूर्ण फिरून यायला लागतंय। नदीपासून लाईन लागलेली आहे दर्शनासाठी, खूप लाईन आहे। असं सुरक्षा कवच आहे इकडं, संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप आहे इकडं त्या साईडला। आणि इकडे आपले देशपांडे बंधू पेढेवाले फेमस आहेत त्याच्या बाजूला। आणि बघू शकता आपलं संत नामदेव पायरी दर्शन। आपण पांडुरंगाच्या दर्शनासाठी आज पंढरीमध्ये आले होतो दादांनो। आज एकादशी होती आणि एकादशी निमित्त आपण नदीवरती आलेलो आहे। आणि तुम्ही बघू शकता एकदम पाणी खूप आहे आणि पुंडलिकाचं मंदिर पाण्यामध्ये गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता सर्वजण। एकदम दर्शन आणि लोकमध्ये सर्वांचं पाणी खूप आहे, कसं पाणी आणि पब्लिक भरपूर आहे, बघू शकता तुम्ही सर्वजण कसं आहे। एकदम लोक मस्त वातावरण आहे।
आमची मंडळी, आमची सासूबाई, आमची मुलं आले दर्शनासाठी. आमचा मेहुणा आलेला आहे, बघू शकता. पुंडलिकाचे मंदिर पाण्यामध्ये आहे आणि जवळ आपण पाण्यामध्येच आलेलो आहे. बघा पब्लिक भरपूर आहे, पाण्यामध्ये येते आणि तिकडं दर्शनासाठी जावं लागतं इथून वरतून. आपण आता बघा इथं पाणी भरपूर असल्यामुळे होड्या तिकडं उभं आहेत तिथं पाण्यामध्ये. पलीकड इस्कॉन मंदिर असल्यामुळे आहे ना, इस्कॉन मंदिरला जाण्यासाठी बघा झूम करून दाखवतो. हे इस्कॉन मंदिर आहे. लांबून जेवढं झूम करता येईल तुम्हाला दाखवलं आहे. इस्कॉन मंदिर आहे इकडे आणि आपण पाण्यामध्ये सध्या आहे. आमचे सर्वजण आलेत दर्शनासाठी. बघा तिकडे पुंडलिकाचं मंदिर आहे, एकदम झूम करून दाखवतो. बघा पुंडलिक मंदिर पाण्यामध्ये आहे. बघा देव हे करून सोडत असते ते पाण्यामध्ये. बघ हे गप्पर बघा सोडलेत बघा देव बनवून पाण्यामध्ये ही करत असतात. ना गंध ओढायला चालू झालेला आहे पांडुरंगाचा. पांडुरंगाचा आम्ही नदीमध्ये आलो होतो, दर्शन घेतलं आणि गंध चालू आहे ओढायला. सासूबाई बघा आमच्या गंध वाढलेला आणि आमचा मेहुणा आहे. आपण पुंडलिकाच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. पाण्यामधून पाणी आहे. आपण पलीकडं मंदिर आहे, नक्कीच जाणार आहे, तुम्हाला दाखवणार दर्शन नक्कीच. दोघंजण पाणी खूप आहे, पाण्यात नाही चाललेलो आहे आपण. पाण्यात आहे, पुंडलिकाच्या मंदिराकडे चाललेलो आहे. पुंडलिकाचं मंदिर आणि साईडचं सगळं पूर्ण पाण्यामध्ये आहे. आपण तसंच पाण्यामध्ये चाललेलो आहे. पुढे बघू शकता मंदिर आणि कसं आहे. सगळेजण भाविभक्त पुंडलिकाच्या मंदिरा दर्शनासाठी इकडे जात असतात मंदिरामध्ये. आपण बी चाललेलो आहे पाण्यामध्ये आणि पाण्यामध्ये हे बघा म्हैस चाललेत घेऊन आमचे गवळी. गुडघ्याच्या वरती पाणी आहे, जाऊ द्या थोडंफार पॅन्ट भिजणारच आहे. पुंडलिकाचं मंदिर एकदम जवळमध्ये आलेलो आहे. आता एवढा पुढं काय जाणार नाही आम्ही, पाणी भरपूर आहे, शिखर आहे हे. आणि पुंडलिकाचं मंदिर बघा पाणी आहे ना, खूप आहे मंदिरामध्ये. पुंडलिकाचे मायबाप 11 रुद्र मारुती मंदिर आहे इथे. पुंडलिकाचं दर्शन घेऊन नदीच्या एकदम किनारे बाहेर आलेलो आहे. पुंडलिकाचे मंदिर तिकडे पाण्यामध्ये होतं, तुम्हाला दर्शन दाखवलेलं आहे. तर आम्ही एवढे जण, आमची सासूबाई, आमचा मेहुणा, आमची मंडळी, आमची 2 मुलं, आम्ही सर्वजण दर्शनासाठी आलो होतो. आज एकादशी होती, सर्वांनी बघितलेलं आहे, दर्शन दाखवलेलं आहे. आपण पुढे जाणार आहे, पुढचा प्रवास तुम्हाला नक्कीच दाखवू. बघा वासुदेवाला आहे ना, आपण त्याने आपल्या वडिलांचं नाव घेऊन आहे ते नदीला आल्यावर नामस्मरण करतात.
त्याने म्हणून नामस्मरण केलेलं आहे. दर्शनाच्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या साईडनं चाललेलो आहे. आपण नदीवरनं पुंडलिकाचं दर्शन घेऊन जरा व्हिडिओ आपण शूट केले आणि तिथून पुढं चाललेलो आहे. आता बघू शकता आपण वरती चाललेलो आहे. नदीवरून निघालो. नदीचं सीन तुम्हाला बॅकग्राऊंडला दाखवतो. बघा तुम्हाला पुंडलिकाचं सगळं पाणी आणि भरपूर पाणी आहे आणि आपण तिथून नदीमधून आता आपण दर्शनाच्या दिशेने निघालेलो आहे. गर्दी बघा, आपण वरती आलेलो आहे. आता पांडुरंगाच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. द्वारकाधीश मंदिर आहे इकडे, बोर्ड लागले आहे आपली शिंदे सरकार वाडा आणि इथून आपण पुढे दर्शनासाठी चाललेलो आहे. गर्दी आहे भरपूर. मंदिर संत ज्ञानदेव पायरीचं दर्शन तुम्हाला लांबून दाखवत आहे झालं आणि संध्याकाळची वेळ होत आलेली आहे. एकदम जवळ तुम्हाला बघा करून नको. नामदेव पायरी बघा, नामदेव संत ज्ञानदेव महाद्वार आहे इकडे आणि गर्दी आहे. आतमध्ये दर्शनासाठी खूप लाईन आहे बघा, पण आपण तुम्हाला बाहेरूनच दाखवतो. पांडुरंगाचं प्रवेशद्वार आहे इकडून. इथून दर्शनासाठी आतमध्ये जातात सर्वजण. बघू शकता इकडून लाईन आहे बघा. या साईडने येतात ना पब्लिक, लाईन आहे. नामदेव पायरीच्या दर्शनासाठी बघा इथं गर्दी किती बघा. गर्दी भरपूर आहे आणि दर्शनासाठी इथून रांग जातात बघा. आतमधून दर्शनासाठी जातात. खूप गर्दी आहे इकडे बघा तुम्ही किती गर्दी आहे. खूप गर्दी आहे सर्वांची. विठ्ठलाच्या नगरीमध्ये आपण आलो बघितलं तुम्ही. पेढे घेतले होते, थोडे पेढे वाटले मंदिरासमोर आणि तिथून आपण घराकडल्या दिशेने निघालो. आपण दर्शन घेतलं. दर्शन घेऊन झाल्यानंतर थोडं प्रसाद म्हणून पेढ्याचा वाटप घेतलं. पांडुरंगाच्या नगरीसमोर, नामदेव पायरीच्या समोर. मस्ती आली तर मी तुला शाप देतो की तुझं सगळं ऐश्वर्य नष्ट होईल. फुलाची माळ चुरगाळली गेली देवाच्या गळ्यातली फुलाची माळ कधीही पायदोरी तुडवू नये. पांडुरंगाच्या मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर विठ्ठलाच्या तर आपण एक मूर्ती घेतली बघा. मूर्ती बघा, मूर्ती घेतलेली आहे. भगवान श्री कृष्ण मंदिर मंदिर आहे. दर्शन घेतलं, बाहेर आलो आणि इथं आपण आहे ना बघा लास्टचं लोकेशन. आपण इथून आता घरी जाणार आहे. नामदेव पायरीचं दर्शन घेतलं आणि इथून घरी जाणार. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल नवीन असला तर आणि सपोर्ट करा सर्वांनी.